आजची रात्र खूप साऱ्या कोड्यांना जन्म घालणारी अशीच होती. पण तीच परिस्थिती आता तिला तयार करणार होती. ही अंधारी रात्र तिच्यासाठी कदाचित फार मोठी असणार होती, कारण समोर आलेल्या गोष्टी अथवा समस्या या स्वीकारल्यापर्यंतच अवघड असतात. एकदा का त्या स्वीकारता आल्या तर त्याच समस्या अगदी साधारण असतात, इतक्या की अगदी कापसा इतक्या हलक्या, एका फुंकरीनेही दूर झटकता येतील इतक्या हलक्या. आपण ऐकत आहात फील माय लव्ह या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव्ह भाग 20. ती संपूर्ण रात्र तिला काही झोप लागलीच नाही. आधीच मनात खूप सारी उलतापालत झालेली. त्या रात्री अन्नाचा एक कणही गेला नव्हता तिच्या पोटात. झोप तरी कशी येणार होती म्हणा तिला. या कुशीवरून त्या कुशीवर करण्यात तिची सगळी रात्र अशीच निघून गेली. सकाळ झाली आणि मोबाईलमध्ये लावलेल्या अलार्ममुळे तिला आता उठावंच लागणार होतं. कालसारखी आजही ऑफिसला दांडी मारता येणार नव्हती, पण पुढच्या घडणाऱ्या गोष्टींची कल्पना तिला नव्हती. ती तशीच उठली आणि आवरू लागली. सगळं आवरून तिची बॅग घेऊन ती खाली हॉलमध्ये येते तोच डोरबेल वाजली. तिनं दार उघडलं तर एक माणूस होता. आपण कोण? मी या बंगल्याचा केअरटेकर आहे. तुम्ही सोडला नाही आहे का अजून बंगला? तुम्हाला खाली करावा लागेल हा बंगला आत्ताच्या आत्ता. मी निघालेच आहे. ओके, ती थोडी रागात म्हणाली. मग ठीक आहे. हो, पण प्लीज माझा हाच ॲड्रेस आहे, अजूनही चेंज करायला वेळ लागेल. पण एखादं लेटर किंवा महत्त्वाचं काही डॉक्युमेंट आलं तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. हा माझा नंबर. ती तिचं कार्ड देत म्हणाली. ओके ठीक आहे. आणि ही घ्या या घराची किल्ली. तिच्याकडे असलेली किल्ली तिने त्यांच्या हातात दिली आणि तिथून जायला निघाली. तिची बॅग घेऊन ती गेटवर आली होती. एवढ्यात एक पोस्टमन काहीतरी डिलिव्हर करायला आलेला. काय? कार्तिकी प्रभाकर यांच्या नावे आहे. त्या तुम्हीच आहात ना? हो. आधी साईन करा इथे. म्हणून त्या पोस्टमनने तिला सहीसाठी त्याचा मोबाईल पुढे केला. तिने त्यावर सही केली आणि तिच्या हातात ती नोटीस देऊन तो लगेचच निघून गेला. काय आहे पाहायला तिनं ते ओपन केलं. पाहते तर ते लाईफ इन्शुरन्स कंपनीचं लेटर होतं. ती ते लेटर वाचू लागली. त्यात लिहिलं होतं, 20 करोडचा अश्विनचा असलेला अपघाती विमा क्लेम अप्रूव्ह झालाय आणि तो त्यांच्या खात्यावर पाठवल्याचं त्यात लिहिलेलं. ते वाचून तर तिच्या पायाखालची जमीन सरकली. पण आता कुठं हळूहळू सगळ्या कोड्यांचे अर्थ तिला लागू लागले. तिने डोळे घट्ट मिटले, कारण आता अश्विन जिवंत असणार याची तिची पक्की खात्री झालेली आणि त्याने असं काही करण्याचं कारण तिच्या आता संपूर्णपणे लक्षात आलेलं. म्हणजे या पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी हा सगळा यांचा डाव होता तर. आणि मला हे कधीच पटलं नसतं, म्हणून मला यातलं काहीच कळू दिलं नाही यांनी. पण मग माझ्याशी लग्न का केलं होतं अश्विनने? या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तिच्याकडे नव्हतं, पण यातून बरेच अर्थ निघत होते. पण आता तिला त्या अर्थांचा विचार करायचा नव्हता. डोळ्यात आलेलं पाणी डोळ्यांच्या काठावर येऊन अडलेलं, पण ते बाहेर मात्र पडलंच नाही. मनातलं सगळं किलमिश कचऱ्यासारखं झटकत ती तिथून भरभर पावलं टाकत निघाली. शेवटची 500ची नोट हातात होती. एक ऑटो पकडून ती हॉस्पिटलमध्ये जायला निघाली. काकांकडे जावंच लागणार होतं. आता तिला ऑप्शन नव्हता. काल खूप रडलेली ती, पण आज आणि आत्तापासून तिला रडायचं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच ती पहिली काका काकूंना भेटायला गेली.
कार्तिकीला आजही तिथं पाहून काका आश्चर्यचकित झाले. कार्तिकी, तू इथे? बरं झालं आलीस. नितिका गेली अगं सकाळीच. ते डोळ्यांना हात लावत म्हणाले. काय सांगताय काका? सांभाळा स्वतःला, ती खोल आवाजात म्हणाली. हो बेटा, सांभाळतोय आता. काही ऑप्शन आहे का? म्हणत ते रडू लागले. काका शांत व्हा प्लीज, शांत व्हा बघू. ती त्यांना पाठीवर थोपटत धीर देत म्हणाली. पण तिच्या डोळ्यांपुढे आता वेगळेच प्रश्न नाचत होते. तिच्या पुढे एक चांगलाच यक्ष प्रश्न उभा होता. एफडी आणि कागदपत्राबद्दल बोलायला आलेली ती आता या विषयावर कशी काय बोलणार होती? नाही अश्विन आणि अश्विनच्या घरच्यांबद्दल त्यांना कल्पना देऊ शकत होती, कारण ही वेळ ती नव्हतीच. शिवाय एका बाजूला पार्थही तर एकटा होता. त्यात आता त्या घडीला तिला त्यांच्यासोबत तिथं थांबणंही गरजेचं होतं. जवळचे नातेवाईक असल्याने तिचं तेही एक कर्तव्यच होतं. थोडं नॉर्मल झालेल्या काकांचं तिच्या बॅगकडे लक्ष गेलं. कार्तिकी, पण तू अशी ही बॅग घेऊन का आली आहेस? काका, ते अश्विनचे मम्मी डॅडी परदेशात निघून गेलेत, इथली सगळी प्रॉपर्टी विकून. काय? अगं पण का? आणि तुझं काय मग? तेच तर, मला पैशांची गरज आहे. इव्हन राहण्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. मी जॉबही करते, पण माझी सॅलरी अजून हातात आली नाही आहे. काकूचं हे असं झालं असताना मला तुमच्याकडे यायचं नव्हतं, पण माझा नाईलाज झाला म्हणून मी ती सोबत आणलेला बॅगकडे पाहत म्हणाली. अगं मग आपल्या घरी राहा, तुझंही घर आहेच की ते. आता तिचे अंत्यसंस्काराचं पाहावं लागेल. निशांत निघालाय, पोहोचेल इतक्यात. ओके, मी आहे, एक कॉल करून आले. म्हणून ती बाजूला जाऊन पुन्हा आज ऑफिसमध्ये येऊ शकत नसल्याचा कॉल करून आली. कार्तिकीची आज ही ऑफिसला दांडी पडलेली. काही ऑप्शनही नव्हता, पण तिथल्या तिथं असूनही पार्थलाही भेटायला जायला तिला जमलं नव्हतं. काका तिला सतत काही ना काही सांगत होते. तीच पुढं होऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज करत होती. एक क्षणाला काकूला घरी नेण्याची तयारी करण्यात आली. आता घरी निघायचं होतं, पण त्यातूनही कार्तिकी काकांना म्हणाली, काका मी आलेच 1-2 मिनिटात. हो ये पटकन. ते म्हणताच कार्तिकी धावतच पार्थला कल्पना द्यायला त्याच्या रूमकडे धावली. त्याच्या रूममध्ये आली, पण नेमकं त्याला रेडिएशन थेरपीसाठी घेऊन जाण्यात आलेलं. नर्सला विचारलं तर त्याला यायला आणखी 15 मिनिटं तर लागणार होती. आणि कालसारखा तो बेशुद्ध असेल तर त्याच्याशी बोलताही आलं नसतं. विचारांच्या नादात नर्स निघून गेल्याचंही तिला समजलं नाही. आणि शेवटी नाईलाजाने ती घरी जायला निघाली. एकदा घरी गेलो की आजचा दिवस तरी पार्थला भेटता येणार नाही याने तिचा जीव कासावीस होऊ लागलेला. आणि झालंही तसंच. घरी गेल्यावरही तिलाच पुढं होऊन सगळं करावं लागत होतं. तिचा निम्मा जीव पार्थ काय विचार करेल आज भेटले नाही तर यासाठी तळमळत होता. त्यात काल त्याचा फोन नंबर घ्यायचा विसरलेली, कारण जुना नंबर अजूनही स्विच ऑफ येत होता. इकडे जोपर्यंत पार्थची रेडिएशन थेरपी चालू होती आणि जोपर्यंत तो बेशुद्ध होता तोपर्यंत ठीक होता. पण जसजशी त्याला शुद्ध येऊ लागली त्याला कार्तिकीची खूप आठवण येऊ लागलेली. एकतर कोणीच सोबत नाही या विचारानेही त्याला आज नकोसं होत होतं. त्याच्या तोंडात नकळतच कार्तिकीचं नाव येत होतं. समोर मदतीला नर्स होती, पण त्याला ती ब्लर दिसत होती. सो तो तिला कार्तिकी आहे असंच समजत होता. त्याला अतिशय थकवा जाणवत होता. आणि आजची थेरपी झाल्यापासून त्याला वॉमिटिंग पण होऊ लागलेलं. शिवाय कॉन्सन्ट्रेशन करायलाही प्रॉब्लेम येत होता. म्हणजे आज जरा त्याला जास्तच त्रास होऊ लागलेला. कार्तिकी, तू आलीस का? नर्स आत येताच तो आताही म्हणाला, अहो कोणीही आलं नाही आहे आज तुमच्यासाठी. एवढं सांगूनही असं का करतात लोक मला समजत नाही. काही काळजीच कशी नाही. मघाशी कोणीतरी येऊन चौकशी करून गेलं फक्त, पण पुन्हा काही त्या आल्याच नाहीत. कार्तिकी येऊन गेली का? मग मला भेटली का नाही? नाही, ती कशी असेल?
ती तर संध्याकाळी येईल ऑफिस सुटल्यावर. तो पॅनिक होऊन म्हणाला, मला कसं माहीत असेल? काही लोक असतात एक एक, जरा म्हणून काळजी नाही. आणि आता तुम्ही आज जेवणाचं कसं करणार आहात? तुम्हाला जमेल का तरी खायला? आज तुमची तब्येत जरा जास्तच ठीक वाटत नाही आहे. एक काम करा, नाही तर राहू द्या, मला आणून द्या, माझं मी पाहतो. तो खंत लपवत म्हणाला. काही वेळाने आलेलं लंच नर्सने त्याला सर्व केलं आणि तो जेवू लागला. जेवताना त्याला जमेल तसं तो आज मॅनेज करत होता, पण आज थोडंफार आजूबाजूला सांडतही होतं. नर्सला त्याला पाहून उगाचच वाईट वाटत होतं. मिस्टर पार्थ, कोणाला तरी सोबत घ्यायचं ना बोलावून, कशाला असे हाल करत आहात? हो, बरोबर बोलताय तुम्ही नर्स, पण मला घरच्यांना काळजीत पाडायचं नाही आहे. आणि माझी एक फ्रेंड आहे ना, ती येईल आज संध्याकाळपर्यंत. हो का? मग ठीक आहे. बरं, काही लागलं तर सांगा मला. हो, नक्कीच. तो हसला आणि जेवू लागला. काही गोष्टींसाठी तरी आपलेच जवळच्या सोबतीला असावे लागतात. अशा अडचणीच्या वेळी त्यांची जास्त मदत होते. पार्थलाही हे आज प्रकर्षाने जाणवत होतं. केवळ घरी सांगितलं नाही यामुळे त्याला कित्येक गोष्टी फेस कराव्या लागत होत्या. त्याला हे सगळं एकट्याने करणं सोपं वाटत होतं, पण ते खरं तर सोपं असणार नव्हतं. पार्थला कल्पनाच नव्हती की आज कार्तिकीला यायला जमणार नाही. बिचारा तिची वेड्यासारखी वाट पाहत होता. त्याला ती बरोबर असावी असं वाटत होतं, शक्य नव्हतं तरीही. अखेर हो नाही करता करता संध्याकाळ होत आली. थकव्यामुळे त्याची दुपारी चांगली झोप लागलेली, पण आता तो कार्तिकी यायची वाट पाहत होता. कालच्या तिच्यासोबत असण्यानेच किती बरं वाटलं होतं त्याला, हे आठवून त्याला अजूनही भारी फील होत होतं. पण 6चे 7 झाले, 7चे 8 झाले, पण कार्तिकी काही आलीच नाही. सलाईन चेक करायला नर्स आली की प्रत्येक वेळी त्याला कार्तिकी आली की काय असं वाटायचं, आणि ती आली नाही म्हणताना भ्रमनिरास झाला की आतून हर्ट फील व्हायचं. ती नक्कीच काहीतरी कामात अडकली असणार, त्याला समजत होतं. पण दुसरं मन, ती आली नाही म्हणताना हर्ट होत होतं. मन वेडच ते, कसाही उलट विचार करायला वेळ पाहत नाही की परिस्थिती. ती अगदी 5 मिनिटं येऊन गेली असती तरीही त्याला अतिशय बरं वाटलं असतं. पण जेव्हा तिची येण्याची आशा मावळली, त्याचा तो जेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो फक्त प्रयत्नच होता. डोळे मिटल्यावरही तिचाच चेहरा त्याच्या डोळ्यासमोर यायचा. ती आलीच नाही का नसेल आली? काही गडबड तर नसेल ना झाली? का अश्विनने काही गडबड तर नाही ना केली आहे? तिच्यासमोर कबूल तर नसेल ना केलं की तोच अश्विन आहे? त्याला नाना प्रश्न छळत होते आणि उत्तर देऊ शकणारी ती कार्तिकी मात्र येऊ शकत नव्हती, आली नव्हती. तर त्याला फार अस्वस्थ वाटत होतं. आज नसेल तिला जमलं, ती उद्या नक्की येईल, पण कसली तरी प्रचंड भीती वाटते. ती दूर तर नाही ना जाणार? का आज रात्रीत मला काही झालं तर? नाही, तिला प्रॉमिस केलं आहे मी, तिच्यासाठी मला बरं व्हावंच लागेल. ती उद्या आली की तेव्हा विचारेन की तिला का नाही आलीस. तिच्यावर रागावेन ही हवं तर. ती नक्कीच कशात तरी अडकली असणार आणि ती उद्या नक्की येईल. तो या आशेवर आता उद्याची वाट पाहत होता. पार्थला काल रात्री थोडा त्रासच होऊ लागलेला. या ट्रीटमेंटला खूपच काळजी घ्यावी लागते. डाएटही ते सांगतील तेच घ्यायचं असतं आणि दर 2 तासांनी थोडं का होईना काही खावं लागत असतं. तो हे सगळं पाळत होता, पण त्याला वॉमिटिंगचा आज जरा जास्तच त्रास होत होता. नर्सही त्याच्यासोबत कोणी नाही म्हणताना त्याला हवी ती मदत करत होती, पण शेवटी ती परकीच होती. कार्तिकी पार्थला भेटायला हॉस्पिटलमध्ये दुसऱ्याच दिवशी सायंकाळी तिचं ऑफिस सुटल्यावर आली. पाहते तर त्या रूममध्ये पार्थ नव्हता. तो तिथं नाही पाहून तिचं मन खूपच घाबरलं. घाबरून ती त्या नर्सला शोधू लागली जी पार्थला अटेंड करत होती. एवढ्यात रूमच्या दिशेने जाताना ती दिसलीच. तिनं धावत जाऊन तिला गाठलं. नर्स,
नर्स पार्थ कुठे आहे? प्लीज सांगाल का? तुम्ही आत्ता येताय? काही काळजी आहे का? तो गेल्यावर बसा मग रडत. अहो प्लीज, असं नका बोलू. काय बोलताय तुम्ही? ती हात जोडून म्हणाली. मग काय करू? तुम्हाला माहिती आहे काल रात्रीपासून त्यांना किती त्रास होतोय. कोणीतरी जवळचं सोबत नको का? पण एवढंही नाही कळत तुम्हाला. अहो काल नाही जमलं मला. माझी काकू एक्सपायर झाली आहे. याच हॉस्पिटलमध्ये होती म्हणून नाही जमलं. ओ बरं बरं, माफ करा. सांगा आता प्लीज, कुठं आहे तो? इमर्जन्सी रूममध्ये हलवलंय. चला दाखवते. काय झालंय पण काल? मला सांगाल का व्यवस्थित? आता तो कसा आहे? बरा तर आहे ना? अहो सारखे कार्तिकी कार्तिकी करत होते. मलाच वाईट वाटलं त्यांचं. खाल्लं की उलट्या व्हायच्या. अशा वेळी सोबत कोणी नको का? आता तरी त्यांना सोडू नका हा एकटे. हो नाही सोडणार. ती मनाशी काही विचार करतच त्या रूमकडे निघाली. त्याची अवस्था ऐकूनच रडकुंडीला आलेली. आपल्या फक्त न येण्यामुळे त्याला त्रास झाला असणार असंच तिला वाटत होतं आणि माझ्यामुळे त्याला काही होऊ नये याची भीती तिच्या मनात दाटलेली. एव्हाना ते इमर्जन्सी रूममध्ये आले होते. व्यवस्थित काळजीपूर्वक सॅनिटाईज करून तिला आत घेण्यात आलं. आजूबाजूचे बरेचसे पेशंट अशाच आजाराने दगावलेले दिसत होते. सर्वांना पाहून तिला मनातूनच खूप भीती वाटून गेली. ती इतकी प्रचंड होती की बस. रिव्हर राफ्टिंग करताना तिच्या समोर चक्कर आलेला अश्विन तिला एकदम आठवला. आपल्याच हट्टामुळे तो गेला असं कित्येक दिवस समजणारी ती स्वतःला कित्येकदा दोषी मानत होती. त्या गिल्टमध्ये कित्येक रात्री झोपलीसुद्धा नव्हती. या क्षणाला तिला स्वतःचाच राग आला. कोणासाठी तिने एवढा त्रास करून घेतला असं वाटून. कुठं अश्विन आणि कुठे हा पार्थ. प्रत्येक गोष्ट स्वार्थासाठी करणारा अश्विन आणि स्वतः एवढा आजाराशी झुंज देत असूनही कोणाला त्रास द्यायचा नाही असा विचार करत एकटा लढणारा पार्थ. दोघात जमीन आसमानाचा फरक. ती आता इमर्जन्सी रूममध्ये तिच्या पार्थसमोर होते. पार्थ पार्थ त्याला हाक मारत त्याच्याकडेच निघालेली नर्सने तिला थांबवलं. अहो अहो काय करताय? झोपू दे त्यांना, उठतील थोड्या वेळाने. रात्रभर एकतर जागेच होते ते. बरं बरं, पण आता तो कसा आहे मला कळेल का? बरे आहेत आता ते, उठल्यावर बोला. नक्की ना? जाते मी. माझं इथं काम नसतंय. म्हणून नर्स निघून गेली. ती मात्र त्याच्या शेजारीच बसून होती, त्याच्या उठण्याची वाट पाहत. स्वतःलाच सांगत होती की आता पुन्हा असं त्याला एकटं ठेवणार नाही. रात्री मी थांबेन हवं तर, पण दिवसा त्याच्यासोबत कोणीतरी हवंच. आंटी आणि पूजालाही सांगायलाच हवं. बस आता तुला काहीही वाटू दे, मी त्यांना सांगणार. कारण उद्या तुला काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. पार्थ, नक्कीच परमेश्वराने तुला मला भेटवलंय. नक्कीच त्याने आपल्याला भेटवलंय तुझी मदत करण्यासाठी. निर्मळ मनाच्या माणसांना तो असा अनिर्मळ माणसांसोबत कसा ठेवेल? अश्विन माझ्या आयुष्यातून गेला आणि जे काही झालं ते बरंच झालं. त्याला त्याच्या कुकर्माची सजा मिळणारच आहे. पण पार्थ, तुला बरं व्हायचंय. कार्तिकी कार्तिकी त्याच्या पुटपुटण्याचा आवाज तिला आला आणि तिच्या मनात चाललेलं विचारांचं वादळ एकदाच थांबलं. तो जागा होतोय पाहून ती त्याच्या जवळ गेली. पार्थ पार्थ कसा आहेस? आय एम सॉरी पार्थ, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तिचा बोलण्याचा आवाज आला तसा तो उठू लागला. कार्तिकी, तू आलीस? काय झालं? काल का नव्हती आलीस यार? तो तिला पॅनिक होत विचारू लागला. पार्थ पार्थ सावकाश उठ रे. माफ कर ना यार मला, पण काल मला यायला जमलं नाही. अरे कारण माझी काकू होती ना, ती गेली. ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाले, ओ आय एम सॉरी यार. तू सॉरी का म्हणतोयस? पण पार्थ, का रे असं जीवाचा हाल करतोयस?
माझ्या हातात आहे तेवढं तुझ्यासाठी मी नक्कीच करत आहे. पण अशा काही प्रसंगी मी तुला मदत करू शकले नाही किंवा तुझ्यासोबत थांबू नाही शकले आणि त्यामुळे तुला काही झालं तर मला माफ करू शकेल का? किती त्रास झालाय काल तुला, सगळं माझ्यामुळे. तिला रडूच येऊ लागलं. अगं असं काही नाही आहे, तुझा काही दोष नाही, तू रडू नकोस ना प्लीज. मग काय, आता माझ्या हातात किती गोष्टी आहेत सांग बरं. आता निदान उद्या आणि परवाही मला इथं यायला जमणार नाही. मी आताही 5 मिनिटं तरी भेटता येईल म्हणून आले. कालही सांगायला आले होते काकूचं असं झालं म्हणून, पण तुला थेरपीसाठी घेऊन गेले होते. मी अशा वेळी काय करणार आहे? तुला काही झालं तर मी सांगून ठेवते, मी कधीही स्वतःला माफ करू शकणार नाही पार्थ. अगं असा काही विचार करू नकोस तू कार्तिकी. या ट्रीटमेंटचा त्रास तर होतोच. कदाचित माझंच चुकलं, मला तू सोबत असावं वाटत होतं आणि तुलाही समस्या असू शकतात हे मी कसा विसरलो. तुझं काहीही चुकलेलं नाही आहे पार्थ. ती त्याच्या गालाला हात लावून पुढं म्हणाली. त्या समस्या माझ्यासाठी तुझ्या पुढे काही महत्त्वाच्या नाही आहेत पार्थ. पण काकू गेली म्हणताना हे सगळं क्रिटिकल झालंय. म्हणूनच सांगते, आता मी आंटी आणि पूजाला या गोष्टींची कल्पना देणार आहे. पार्थ तुला कल्पना नाही, पण उद्या त्यांना तुला काही झाल्यावर कळवलं तर त्या माझ्यावर रागावतील. कोणीही रागावेलच ना, कारण हे चूक आहे. सगळ्यात जास्त यावेळी त्यांची गरज आहे तुला. पण कार्तिकी, त्या दोघी तुटतील नाही तुटणार. मी समजावेन त्यांना आणि एवढी मात्र खात्री देते तुझ्यासाठी हे आणखी सपोर्टिव्ह असेल. तुझीच मदत होईल. आम्ही सगळेच तुझ्यासोबत आहोत. तुला काही होऊ देणार नाही. तुला काही होणारच नाही, कारण तुझ्यासोबत आम्ही सगळे असू तर तुलाही हुरूप येईल आणि तू लवकर बरा होशील. ऐकणार आहेस का माझं एवढं? ती खूप कळकळीने सांगत होती. हो मला कळतंय. मग ऐकायचंय हा माझं. आणखीन एक पार्थ, आंटी तुझ्यासोबत असतील तर मीही, मला कधी तुझ्यासाठी येणं जमलं नाही तर त्या तुझ्यासोबत आहे म्हणून निश्चिंत असेल. काल मला येता नाही आलं तर मला किती हर्ट वाटत होतं माहिती आहे. नको नको ते विचार माझ्या मनात येत होते. त्यात तुझा जुना मोबाईल नंबरही बंद आहे. अरे यार सॉरी ना कार्तिकी. सॉरी नकोय मला. आता बरं वाटतंय का ते सांग. ती त्याच्या पाठीवर चोळत विचारत होते. तुला भेटलोय मग बरं नाही का वाटणार मला? तो तिच्या डोळ्यात एकटक पाहत म्हणाला. आता कसं पहिल्या पार्थला भेटल्याची फिलिंग आली. पार्थ काळजी घे स्वतःची. सगळं खूप खूप छान होणार आहे. सगळं छानच होणार आहे, बघच तू. ती त्याला बिलगुल म्हणाली. तिच्यासोबत जे झालंय ते आठवून ते दुःख क्षणभर तशीच त्याच्या मिठीत राहून ती विसरायचा प्रयत्न करत होती. त्याला सांगताही येत नव्हतं आणि त्या दुःखद आठवणीने डोळ्यात पाणीही येत होतं, पण त्याला तिला ते दाखवायचं नव्हतं. दोघांनाही त्या परिस्थितीतून उभारण्यासाठी त्या अनमोल क्षणांची गरज होती. क्षणभर ते तसेच एकमेकांच्या मिठीत होते. तोही जणू ती खूप दिवसांनी भेटल्यासारखी वाटून तिच्या मिठीत स्वर्ग अनुभवत होता. जरा जास्तच वेळ गेला तसं त्यालाही भान आलं की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. कार्तिकी तू ठीक आहेस ना? तो तिला बाजूला करत म्हणाला. हो मी एकदम ठीक आहे. डोळ्यात असलेलं पाणी डोळ्यातच अडवून ती स्माईल करत होती. ते बोलता बोलताच तिने त्याच्या केसात हात घातला आणि त्याचे केस विस्कटले. पण तिच्या हातावर त्याच्या डोक्याचे काही केस तसेच हातात आले. पार्थ! हाताला चिकटून आलेले ते केस पाहून तिने घाबरूनच त्याचं नाव घेतलं. त्या क्षणाला प्रचंड कंप सुटलेला तिच्या शरीरभर. काय झालं कार्तिकी? त्याने विचारलं, कारण त्याच्या लक्षात आलं नव्हतं हे. काही नाही, काळजी घे पार्थ. ती पटकन तिचा हात आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भावना लपवत बोलली. ऐक ना, मी परवापासून रात्री तुझ्या सोबत थांबेन, पण आता जाताना आंटींना जाऊन कल्पना देते.
ए कार्तिकी, पण मला खूप काळजी वाटते ग त्यांची. त्या दोघी घाबरतील. काही होणार नाहीये, मी आहे ना. तुझी काळजी सध्या माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला हवं ते करू दे पार्थ, एवढा अधिकार आहे ना मला. हो, तुलाच आहे तो कार्तिकी, पार्थ म्हणाला. बरं, आता मला जावं लागेल. मी उद्याही असंच तुला भेटायला येईन. जास्त वेळ नाही जमणार, पण 5 मिनिटं तरी नक्की येऊन जाईन. पण प्लीज तू मला प्रॉमिस कर, तू याचं वाईट वाटून घेणार नाही आहेस. ती त्याचा हात हातात पकडून बोलत होती. ओके, प्रॉमिस. आणि मी शरीराने कुठेही असू दे, मनाने फक्त तुझ्याच सोबत आहे, लक्षात ठेव. आणि हो, परवापासून रात्री तुझ्यासोबत थांबेन, हे माझं प्रॉमिस. डोळ्यांनीच समजावत तिने त्याचा हात हलकेच दाबला. तिचा तो आवश्यक स्पर्श करणं, धीर देणं, काळजीने बोलणं आणि तिचं सोबत असण्याच्या या फिलिंगनेच पार्थला फार फरक पडणार होता आणि पडत होता. चल येऊ, तिनं तिचं मन घट्ट करत त्याला विचारलं. त्याने मान हलवली ती नाईलाजाने. तो म्हणाला असता नको जाऊ तरी कसं थांबता येणार होतं तिला. ती जायला निघणार तर त्याने तिचा हात पकडलेला सोडलाच नव्हता. हाताला ओढ बसली आणि त्याला काय हवंय ते तिला बरोबर कळलं. तिने पुन्हा त्याला मिठीत घेतलं आणि त्याच्या पाठीवर चोळत त्याला कानात म्हणाली, मी अगदी अशीच येईन उद्या तुला भेटायला. माझी वाट पाहशील. आय लव्ह यू पार्थ. त्याला घट्ट मिठी मारून गालावर ओठ टेकवत ती बाजूला झाली. बाजूला होत तिनं त्याला गोड स्माईल दिलं. आता येऊ. त्यानेही तिला डोळे मिचकावून उत्तर दिलं. तशी तीही मनात नसताना त्याला निरोप देऊन तिथून बाहेर आली. कितीतरी वेळ आत त्याच्यासोबत असताना तिनं तिच्या भावनांना त्याच्यासमोर आवर घातलेला. पण इमर्जन्सी रूम बाहेर येऊन ती तिथेच भिंतीला टेकली आणि घट्ट डोळे मिटले. कारण त्याचे हातात आलेले केस आठवून तिला खूप रडू येऊ लागलेलं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कार्तिकीचं प्रेमच पार्थला या सगळ्यातून बाहेर काढेल का? पण अशा प्रकारे एकमेव आधार असणारी व्यक्ती मरणाशी झुंज देते आणि तिच्या शरीरामध्ये होत जाणारा फरक तिला क्षणाक्षणाला किती जाळून टाकत असेल. शिवाय पार्थच्या आई आणि बहिणीला देखील या सगळ्याची कल्पना द्यायची आहे. बघूया कार्तिकी हे सगळं कसं फेस करणार आहे आणि त्याला यातून कसं बाहेर काढणार आहे. पुढं काय होतंय जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फील माय लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.